खाली एक फोटो होता तो फाडला गेला. त्यानंतर महाराष्ट्रभर तुमच्या विरोधात आंदोलनं केली जात आहे. कोण तुमच्या करतंय माझ्या विरोधात आंदोलन? भाजपने ठिकठिकाणी एक एवढंच मला ऐकायचं, कोण करतंय? भाजपने ठिकठिकाणी ठीक आहे ना, भाजप हा माझा वैचारिक शत्रूच आहे. त्यांचं वैमनस्य जो वैचारिक, मी राजकारणात वैमनस्य मानत नाही. त्यांचे आणि माझे वैचारिक मतभेद आहेच. ते मनुस्मृतीवरनं आहेत, ते जात्यांधांमुळे आहेत, जातीपातीच्या राजकारणामुळे आहे, धर्माच्या राजकारणामुळे आहे. आणि त्यामुळे माझे साहेबांची जी भूमिका आहे, पवार साहेबांची, तीच माझी भूमिका आहे आणि आयुष्यभर तीच माझी भूमिका आहे. राहिली मनुस्मृतीची गोष्ट, तर मनुस्मृतीमध्ये शूद्रांचं निर्माण झाला. मनुस्मृतीमध्ये स्त्री ती कुठल्याही जाती वर्णाची असो, ती अत्यंत खालची आहे आणि तिला उपभोगाची वस्तू म्हणूनच वापरा असा म्हणणारा मनु हा मला मान्य नाही. मला आई आहे आणि माझ्या आईला असं म्हणणं मला मान्य नाही. मराठी साहित्यात म्हटलं, एका क्षणाची पत्नी अनंत काळाची माता असते. त्या मातेबद्दल असं लिहिणं हे कुठल्या माणसाला मान्य आहे? यांना माझ्या हातनं चूक झाली, त्याबद्दल मी जे काही बोलायचं ते बोललो. आंबेडकरी जनता म्हणजे आंबेडकरी जनता नाही, आंबेडकरांवर प्रेम करणारे समाजातल्या सर्व स्तरावरती माणसं आहेत. त्या सगळ्यांची माफी पण मागितली. कोश्यारींनी माफी मागितली होती का जेव्हा ते महात्मा फुलेंबद्दल बोलले होते? चंद्रकांत पाटलांनी माफी मागितली होती का जेव्हा ते शिवाजी महाराजांबद्दल बोलले होते? ये 12 साल के बच्चे क्या करते होंगे, याचा अर्थ काय होतो? त्यांना कोण बोलायला गेलं नाही बीजेपी वाले की तुम्ही क्या बोल रहे हैं ज्योतिबा फुले के बारे में? मी काल गेल्यानंतर आम्हाला खरा इतिहास कळला की ज्या कुटुंबांनी यांना पाठिंबा दिला होता बाबासाहेब आंबेडकरांना, सनातन्यांनी त्यांच्या घरावरती 10-10 वर्ष बहिष्कार घातला होता. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा रायगडावरती गेले होते, ते रायगडावरच्या सनातन्यांनी त्यांना मारण्याचा प्रयत्न केला होता. अनेक ऐतिहासिक पानं काल उलगडली गेली आणि त्याचे साक्षीदार आहेत तिथे. ज्यांच्या घरातनं हे सगळं झालं ते तिथे आहेत. मनुस्मृती जाळणार आहेत हे जेव्हा बाहेर कळलं, तेव्हा सगळ्यांना दम देण्यात आला की तुम्ही जागा देऊ नका. सनातन्यांनी दम दिला की तुम्ही जागा देऊ नका, मला फाशी द्या. मी मनुस्मृती आणि मनुवादाच्या, सनातनी मनुवादाच्या विरोधात उभा राहणार. मरणाला न घाबरणार कार्यकर्ता आहे मी. जो जातीभेद, जो वर्णाश्रम, जो वर्णवर्चस्ववाद, जो स्त्री द्वेषाची बीजे पेरली गेली, स्त्रीला आपल्या समाजात मान्यताच नव्हती. महात्मा ज्योतिबा फुले आले नसते तर स्त्रिया शिकल्याच नसत्या. मग स्त्रिया ब्राह्मण समाजातल्या असो नाही तर क्षुद्र समाजातल्या असो, त्यांना जगण्याचाच अधिकार नाही असंच लिहिलंय म्हणून. त्या मनूबद्दल काय बोलतात ते बोला ना. जितेंद्र आव्हाड चुकला, माफी मागितली मोठ्या मनाने. आणि मला आनंद आहे की छगन भुजबळ उघडपणाने म्हणाले की त्याचा उद्देश बघा काय तो. जयंत पाटील म्हणाले त्याचा उद्देश बघा काय तो. सुषमा अंधारे म्हणाले त्याचा उद्देश बघा काय तो. दलित पॅंथरचे दीपक केदारे, अनेक दलित पॅंथर किंवा रिपब्लिकन पक्षाचे नेते म्हणतायत की जितेंद्र आव्हाड करूच शकत नाही. त्याच्या हातनं चुकून झालं, अनावधानानं झालं हे मान्य आहे, पण त्यांनी जाणून बुजून केलं हे म्हणणं चुकीचं आहे. हे असे अनेक दलित समाजातले कार्यकर्ते म्हणतायत. आणि 185 किलोमीटर लांब जाऊन काय मूर्ख आहे का फोटो काढायला? अनावधानाने झालं. उलट आम्हाला वाईट वाटतंय की इतका चांगला सगळा कार्यक्रम होत असताना शेवटी ही घटना घडावी. सगळ्यावरती पाणी फिरलं. 97 वर्षानंतर, लक्षात घ्या, 97 वर्षानंतर कोणीतरी तिथे जाऊन सुर्भानाना टिपणीस यांचा नातू मिलिंद टिपणीस यांना बरोबर घेऊन, तिथे अनेक जण त्या काळातल्या लोकांचे नातेवाईक होते ते तिथे आले होते आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून हे केलं. आणि त्या सगळ्यांनी टीव्हीला सांगितलं की जितेंद्र आव्हाड किंवा इतर कार्यकर्त्यांकडनं झालं ते अनावधानाने झालं, त्यांना माहितीच नाहीये खाली फोटो कोणाचा आहे. काही ठिकाणी म्हणजे महाडमध्ये ठीक आहे ना, आम्ही गुन्हे झेलायला तयार आहोत. चुकी आमची आहे,
त्यामुळे गुन्ह्यांना घाबरून मनुस्मृतीपासून लांब जाणारे कार्यकर्ते नाही. मनुस्मृती जाळण्याचा कार्यक्रम चालूच राहील. ते त्याच्यात कोणीही मला अडवू शकत नाही. यांना मला पुढे करून मनूला माझ्या मागे लपवण्याचं काम सुरू आहे. ते होऊ देणार नाही. जितेंद्र अटक झाली पाहिजे, त्यांचा राजीनामा घ्या असे देखील आता मागणी होते. का वाटतं? घ्या ना. माझा कोणाचा राजीनामा पाहिजे? कुठला राजीनामा पाहिजे? तिचा राजीनामा द्या असं कोण म्हणतंय? कोण मनीषा दे? मनीषा कायम दे. अच्छा, त्यांना बोलू द्या ना. त्यांना कायद्याची किती माहिती आहे मला माहित नाही. राष्ट्रवादीकडे देखील मागणी होती की राष्ट्रवादी भुजबळ साहेब माझ्या मागे उभे राहिले. हो, भुजबळ साहेब. सर, भुजबळ साहेबांनी आपली वाटाघाट केली आहे, काय सांगाल? तेच बहुजनांची समाज व्यवस्था ज्यांना व्यवस्थित समजते ते भुजबळ साहेब माझ्या मागे उभे आहेत. बाकीच्यांची मला त्याच्यावरती बोला ना. त्याच्यावरती बोला. जितेंद्र आव्हाड झाला ना, गुन्हा दाखल झाला.